मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। विधानसभा निवडणूक अवघी महिनाभरावर येऊन ठेपलेली असताना अन्य पक्षांचे नेते एकमेकांवर तोडसूक घेण्यात व्यस्त आहेत। फक्त शिंदे आणि ठाकरे हे कोणावर टीका न करता आपापल्या पक्षाची रणनीती निश्चित करण्यात गुंतलेत। याच पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्यामुळे तिला विशेष महत्त्व आहे। राज ठाकरे यांनी 23 सप्टेंबरला मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। यावेळी त्यांच्यात राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली। या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। विशेषतः मुंबईतील काही मतदारसंघांच्या बाबतीत ही चर्चा होती असं म्हटलं जातंय। पण ही भेट शिंदे आणि ठाकरे युतीसाठी आहे असंही म्हटलं जातंय। यांच्यामध्ये नक्की काय शिस्त आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर या दोन नेत्यांच्या भेटीला तशी राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे। जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन बाहेर पडलेल्या शिंदे यांचं सुरुवातीपासूनच राज यांच्याशी समीकरण जुळवण्यात येत आलंय। शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळेल की नाही हा प्रश्न उभा असताना राज यांच्या मनसेत त्यांनी विलीन व्हावं या पर्यायाची चर्चा झाली होती। पुढे कायदेशीर पातळीवर ती परिस्थिती आली नाही आणि तो पर्याय बारगळला। पुढे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे संभ्रमात होते। स्वबळावर लढावं किंवा महायुतीत सामील व्हावं या दुविधेत राज ठाकरे होते। अखेर स्वतः एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर राज यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। तत्पूर्वी दिल्लीला जाऊन त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली होती। त्यावेळी अमित शहा यांनी विधानसभेसाठी राज ठाकरे यांना काही विशेष आश्वासनं दिली अशी चर्चा होती। आता त्या भेटीला जवळपास 5 महिने उलटले। त्याच दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय मनसेने घेतलाय। त्यासाठी राज यांनी राज्याच्या विविध भागांचा दौरा केलाय। आपल्या पक्षाच्या ताकदीचा ते अंदाज घेतायत। मराठवाडा आणि विदर्भात काही जागांवर त्यांनी उमेदवार जाहीर सुद्धा केलेत। उदाहरणार्थ शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर आणि पंढरपुरात दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे। लातूर ग्रामीण मधून संतोष नागरगोजे, यवतमाळच्या वणी मतदारसंघातून राजू उंबरकर, हिंगोलीतून प्रमोद उर्फ बंडू कुटे, चंद्रपूर येथून मनदीप रोडे आणि राजुरा येथून सचिन भोयर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। राज्यातील एकूण 250 ते 250 जागी मनसे स्वबळावर निवडणूक लढवेल असे राज ठाकरे यांनी यापूर्वीच संकेत दिले। विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून मनसेचे सचिव संदीप देशपांडे उभे राहण्यास उत्सुक आहेत असं म्हटलं जातंय। त्यामुळे या दोन नेत्यांच्या भेटीत नेमकी काय राजकीय चर्चा झाली असावी याबाबत उत्सुकता निर्माण होणं स्वाभाविक आहे। लोकसभेप्रमाणेच ठाकरे यांना महायुतीत घेऊन यावं किंवा ते थेट महायुतीत आले नाही तर अन्य कोणत्या पद्धतीने त्यांना महायुतीसोबत ठेवावं यासाठी शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले असावेत असा सुद्धा अंदाज लावला जातोय। वास्तविक आपल्याला कोणाशीही युती करायची नाही हे राज यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट सांगितलंय। तरीही अन्य पक्षांशी मैत्रीपूर्ण लढती करायला त्यांची ना नाहीये। लोकसभेची 2014ची निवडणूक हे त्याचं ठळक उदाहरण आहे। त्यावेळी भाजपची एकसंघ शिवसेनेशी युती होती। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते। त्यावेळीही या युतीमध्ये राज ठाकरे यांना घेण्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अनेक प्रयत्न केले। त्यात नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांचाही समावेश होता। परंतु उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केल्यामुळे तो प्रयत्न यशस्वी झाला नाही। अखेर जिथे भाजपचे उमेदवार असतील तिथे आपले उमेदवार द्यायचे नाही असा तोडगा राज यांनी काढला आणि जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांच्या विरोधात मनसेचे उमेदवार दिले। अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांची गेल्या 2 महिन्यातली ही दुसरी भेट। त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावणं स्वाभाविक आहे। या संदर्भात एवढंच म्हणता येईल की एकनाथ शिंदे राज यांना योग्य अशी टाळी देण्याचा प्रयत्न करतायत। इथे टाळी या शब्दाला खूप महत्त्व आहे, कारण याच शब्दाचा वापर करून उद्धव ठाकरे यांनी कधी काळी राज यांच्याशी युती करण्याचा प्रयत्न केला होता। परंतु उद्धव यांनी ज्या प्रकारे तो केला त्यामुळे राज यांनी तो हाणून पाडला होता। शिवसेनेतून 2005 मध्ये बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी पुढच्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। त्यानंतर 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतरच्या महापालिकांच्या निवडणुकीत त्यांनी भरघोस यश मिळवलं। विधानसभेत त्यांचे 13 आमदार निवडून आले। मुंबई महापालिकेत 27 तर पुणे महापालिकेत 29 नगरसेवक निवडून आले। नाशिक महापालिकेत 40 नगरसेवक निवडून आले आणि सत्ता मिळाली। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी हयात होते हे विशेष। त्यामुळे शिवसेना पुरती हादरून गेली होती। उद्धव आणि राज ठाकरे यांची हात मिळवणी व्हावी अशी इच्छा स्वतः बाळासाहेबांनी व्यक्त केली होती।
बाळासाहेबांच्या निधनानंतर अनेक शिवसैनिकांनी हीच भावना बोलून दाखवली। या दोन भावांमध्ये एकी व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। विशेषतः त्यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही। त्याच काळात संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सामनामध्ये उद्धव ठाकरे यांची एक महामुलाखत घेतली। त्यात त्यांनी स्वतःहून राज ठाकरे हे युती करण्यासाठी प्रयत्न करतायत अशी थाप मारून त्यावर आपलं मत काय असा प्रश्न उद्धव यांना केला होता। थोडक्यात म्हणजे उद्धव यांच्या बाजूने अप्रत्यक्षपणे राज यांना युतीचा प्रस्ताव देण्यात येत होता। राऊत यांच्या त्या प्रश्नावर एका हाताने टाळी वाजत नाही, त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं। थोडक्यात म्हणजे आम्हाला प्रस्ताव पाठवा असं उद्धव सुचवू पाहत होते। उद्धव आणि राज यांच्यात समेट होण्याची ही नांदी आहे असं त्यावेळी मानलं गेलं। राजकीय वर्तुळात तऱ्हेतऱ्हेच्या चर्चा सुरू झाल्या। शिवसेनेची तयारी असेल तर राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करण्याची आमची तयारी आहे। उद्धव यांनी मनातली गोष्ट बोलून दाखवली आहे, त्यामुळे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी आशा करणं गैर ठरणार नाही असं गोपीनाथ मुंडे यांनी बोलून दाखवलं होतं। मात्र आपल्या नावावर अशी परस्पर चर्चा होत असल्याचं पाहून राज ठाकरे संतप्त झाले। एकतर त्यावेळी ते यशाच्या शिखरावर होते, शिवाय शिवसेनेशी जुळवून घेण्याचे संकेतही त्यांनी कधीच दिलेले नव्हते। त्यामुळे पत्रकारांनी जेव्हा त्यांना या प्रश्नावर छेडलं तेव्हा टाळी अशी वृत्तपत्रात मुलाखत देऊन वाजत नसते। राजकीय वाटाघाटी कशा होतात हे आधी समजून घ्यायला हवं अशा शब्दात त्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला होता। तो अनुभव गाठीला असल्यामुळेच असावं बहुतेक, पण एकनाथ शिंदे यांनी राजकीय शहाणपणा दाखवत राज ठाकरे यांच्याशी बैठका सुरू केल्या असाव्यात। या बैठका तशा गोपनीय नाहीत, परंतु त्या खुलेआम सुद्धा नाहीत। या बैठकांमध्ये पडद्याआडच्या चर्चा होतात, परंतु उद्धव ठाकरे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर बंद दाराआड चर्चा होत नाहीत। थोडक्यात ही टाळी एका हाताने वाजत नाहीये आणि ती वृत्तपत्रातूनही वाजत नाहीये। म्हणूनच या बैठकांची फलनिष्पत्ती आपल्याला थेट निवडणुकीच्या रणमैदानात पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।